हरिओम. भगवद्गीता बोध. योगदास श्री जय गणेश जोशी यांनी केलेले निरूपण. अध्याय पहिला. अर्जुन विषादयोग. ओम श्री परमात्मने नमः. अथ प्रथमोऽध्यायः. जय योगेश्वर. परमात्म्याला नमस्कार. अध्याय पहिला. श्लोक क्रमांक 22. यावदेतान् निरीक्षेऽहं युद्धकामानवस्थितान् कैरमया सह वो योद्धव्यम् अस्मिन् रणसमुद्यमे. म्हणजे युद्धासाठी उत्सुक होऊन येथे उभे असलेल्यांना मी पाहून घेतो. मला कोणाबरोबर युद्ध करायचे आहे ते पाहून घेतो. अर्जुनाला शत्रूला न्याहाळायचं आहे. तो म्हणतो की येथे युद्धाच्या खुमखुमीने कोण कोण आले आहेत ते एकदा व्यवस्थित पाहून घेतो. तोपर्यंत तेथे रथ उभा कर. अर्जुन सुचवत आहे की आम्हाला युद्ध नको होतं, पण आता ते आमच्यावर लादलं गेलं आहे. त्यालाही आमची तयारी आहे. त्याला कोणाबरोबर लढायचं आहे ते तो युद्धापूर्वी एकदा निरखून जोखून घेऊ इच्छित आहे. अर्जुनाची इच्छा समजून घेऊया. अर्जुन आततायी नाही, तो विचारी आहे. तो थोर धनुर्धारी आहे, खंदा योद्धा आहे, शूरवीर महापराक्रमी आहे. युद्ध हा त्याचा धर्म आहे, परंतु तो कोणत्याही टोकाला पोचलेला नाही. त्यामुळे व्यवस्थित निरखल्याशिवाय तो युद्धात उडी घेऊ शकत नाही. शत्रूला जोखणे, न्याहाळणे आणि मग पूर्ण विचाराने त्याच्यावर हल्ला करणे हेच योग्य असते. अर्जुन अविचारी असता तर मागचा पुढचा कसलाही विचार न करता तो भगवंत श्रींना म्हणाला असता, माझा रथ असा योग्य जागी घेऊन चला की त्या ठिकाणाहून मी शत्रूवर उत्तम प्रकारे चढाई करू शकेन. परंतु अर्जुन हा आतंकवादी नाही, तो धर्मयुद्ध करणारा विचारी आहे. त्यामुळे तो एकदम युद्धाला तयार होऊन लढाईसाठी सज्ज होत नाही. आततायी, आतंकवादी कोणतीही गोष्ट परिणामांची पर्वा न करता, कसलाही विचार न करता ती गोष्ट करायला प्रवृत्त होतात. असे लोकच व्यसनी होतात. विचारी मनुष्य असं चटकन काही करू शकत नाही. अफलातून नगरीमधील बाळूला रस्त्यात मित्र भेटला. खूप वर्षांनी भेट होत होती. मित्र म्हणाला, चल थोडी दारू पिऊया, हवा कशी छान पडलीये, मजा येईल. बाळू म्हणाला, अगोदर दारूपासून होणारे फायदे आणि तोटे समजवून घेऊया, मग दारू प्यायची की नाही ते ठरवूया. त्या मित्राने काढता पाय घेतला. विचारी माणूस चटकन काही करू शकत नाही. अर्जुन विचारी आहे. तो शत्रूच्या सैन्याचं निरीक्षण करू इच्छितो. अर्जुन दुसऱ्या टोकाला विचारातीतही झालेला नाही. ध्यानी योगी विचारातीत असतात. ते पैलतीरी पोचलेले असतात. अर्जुन मध्ये आहे. तो महापराक्रमी योद्धा आहे, परंतु त्याची युद्धपिपासू ही वृत्ती नाही. त्यामुळे तो निरीक्षण करू इच्छित आहे. शत्रू हा निरखूनच नष्ट करावा लागतो. अंतर्यामीचे रिपू हे सुद्धा निरीक्षण करून मगच नष्ट करता येतात. चित्ताच्या वृत्ती चालायला लागा असं सांगून जात नाही. त्यांची चांगली ओळख करून घ्यावी लागते. शत्रूशी मैत्री जमू शकली तर त्याला नष्ट करणं सोपं जातं. डोळे झाकलेले, झापड बांधलेले, एकदम रणांगणात आगीत उडी घेऊ शकतात. कुत्रा कसा झेपावतो पहा. तो मागचा पुढचा कसलाही विचार करत नाही. ट्रकशी नाहीतर मोटारीशी स्पर्धा करतो, त्यावर झेप घेतो. अर्जुन तसा नाही. त्याला युद्ध करायचं आहे, पण ते जाणून समजून उमजून करायचं आहे. त्याला शत्रूकडील योद्धे निरखायचे आहेत. यास्तव तो रथ दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी उभा करायला सांगत आहे. बुद्धिबळातील मोहऱ्याची उपमा द्यायची तर युधिष्ठिर राजा आहे.
अर्जुन वजीर आहे, भीम हत्ती आहे, नकुल घोडा आहे, सहदेव उंट आहे. अर्जुनासारख्या वजीराच्या तोलामोलाचा योद्धा ऐन युद्धाच्या प्रसंगी 2 सैन्यांच्या मध्यभागी नेणे धोक्याचं वाटतं. परंतु भगवंत श्रींनी ते केलं. कारण युद्धाचं वातावरण असलं तरी अजून युद्ध सुरू झालं नव्हतं. पूर्वी युद्ध धर्मयुद्ध होत असत. सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत युद्ध होत असे. एकमेकांना पूर्वसूचना देऊन युद्ध सुरू होत असे. त्यामुळे भगवंत श्रींनी अर्जुनाला दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी नेलं. त्याने अंतर्यामी सुद्धा युद्धाला तयार व्हायला पाहिजे होतं. त्यासाठी हे आवश्यक होतं. हरिओम.